उद्या उद्या मागे राज्यभर मराठा आंदोलक आणि मराठा समाज जल्लोष साजरा करतोय। तुम्ही देखील त्यांच्या जल्लोषात सहभागी झालेले आहे। महाराष्ट्रात आनंद उत्सव साजरा केला जातोय। तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे, काय सांगाल? ऐतिहासिक दिवस आहे। मोबाईल हाती आहे, मोबाईल हाती घ्या, हात खालती असं घेऊन मोबाईल खाली साजरा होतोय। मराठा समाजाची ही आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती, त्यात मान्य करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलाय। मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सर्व सहकारी मंत्री, सर्व आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि हा जो मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा एक मताने झालेला आहे, हे विशेष मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून त्या सरकारला अधिकार होता, त्या अधिकाराचा वापर अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज मराठा समाज जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडला होता, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेला आहे। मला वाटतं हा मराठा समाजासाठी, सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे, एक स्वर्णमय दिवस आहे। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, शपथ पूर्ण केली, तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलाय, त्याबद्दल शिवाजी महाराजांची शपथ मी घेतली होती, मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची। आणि त्याप्रमाणे मला वाटतं 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये हा शपथ घेतली, ती या ठिकाणी खरी करून दाखवलेली आहे। आज निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, मग मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, आणि ज्यांनी यामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख लोक या मराठा समाजाचं सर्वेक्षण अतिशय म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सर्वेक्षण केलं, सॅम्पल सर्वे नाही। मराठा समाज कसा मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हे पूर्णपणे या आयोगाने पटवून दिलं, आणि तसा रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला। आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्या त्रुटी आणि जे निरीक्षणं नोंदवली होती याचा सर्व विचार या सर्वेक्षणामध्ये केलेला आहे। त्यामुळे हे आरक्षण जे कोणी काही लोक म्हणतात टिकेल नाही टिकेल अशा प्रकारची शंका निर्माण करतात, मला विश्वास आणि खात्री आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे टिकेल। आणि न्यायालय देखील यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल, कारण मराठा समाज अतिशय मागास कौशल्य आणि आहे, आत्महत्याग्रस्त आहे। आणि म्हणून नक्कीच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि हे आरक्षण दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केले। सीएम सर मराठा आरक्षण जो है क्या है, कई सालों से देवेंद्र फडणवीस आरक्षण दिया था, दुर्भाग्यवश वो हाईकोर्ट में तो वैध हुआ, लेकिन सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ। आज ये मराठा रिजर्वेशन जो है 10% देने का निर्णय सरकार ने ऐतिहासिक निर्णय लिया है, और ये मराठा समाज के लिए बहुत ही अभूतपूर्व और ऐतिहासिक है। ये मराठा समाज को आरक्षण देते समय अन्य ओबीसी या अन्य समाज के ऊपर अन्याय नहीं होगा, ये भी सरकार की भूमिका पहले से ही थी, वैसे ही निर्णय आज भी हुआ है। और इसलिए कानून के दायरे में ये मराठा समाज जो है निश्चित रूप से ये सोशली और एजुकेशनल बैकवर्डनेस है, और इसमें जो राज्य मागासवर्ग आयोग जो है, सेंट्रल कमीशन है, इसने बहुत
बहुत बारीकी से विदेश में इसका एक्सटेंसिव सर्वे किया है, इसीलिए निश्चित रूप से ये कानून के दायरे में कोर्ट में भी टिकेगी। सर मनोज पाटील नाराज आहेत, सरकारने आम्हाला फसवलेलं आहे, त्यांना इतर अजूनही इकडे ही मान्य नाहीये, काय सांगू त्यांची नाराजी कशी दूर करणार? याच्यामध्ये एकच आहे, सकल मराठा समाजाला की सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे केलेले आहे, जे नोटिफिकेशन काढलेलं आहे सगळे या नोटिफिकेशनवर जवळपास 6 लाख ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्याची स्क्रुटिनी सुरू आहे, सुरू आहे आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर नोटिफिकेशन देखील मनोज जरांगे पाटील यांनी वाचून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजे, कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन आले हे देखील पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल। उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल धन्यवाद। त्यांना सांगा